नमस्कार श्रोते हो, आजचे आपले पॉडकास्ट विशेष असणार आहे कारण आपल्या सोबत आहेत विशेष अतिथी। आज आपल्या सोबत आहेत रत्नागिरीचे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ डॉक्टर बाबासाहेब रेणुशे सर। डॉक्टर रेणुशे सरांशी आपण आज मुतखड्याबद्दल चर्चा करणार आहोत, पण त्याआधी डॉक्टर रेणुशे सरांचा परिचय जाणून घेऊया। डॉक्टर बाबासाहेब प्रकाश रेणुशे हे रत्नागिरीचे सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ आहेत। ते आयुर्वेदामध्ये MD मेडिसिन झालेले आहेत। त्यांनी आजवर 10,000हून अधिक वाताचे रुग्ण बरे केले आहेत, त्यामुळे ते या परिसरामध्ये वात स्पेशालिस्ट डॉक्टर या नावाने खूप परिचित झालेले आहेत। तसेच ते पुरुषांच्या लैंगिक समस्या व मुतखडा, मूळव्याध व अनेक प्रकारचे त्वचारोग देखील आयुर्वेदिक उपचारांनी पूर्ण बरे करतात। डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांना आजवर अनेक आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत। ते WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेसाठी संशोधनाचे काम करतात। आजवर अनेक पुरस्कार त्यांना या आंतरराष्ट्रीय संस्थेकडून प्राप्त झालेले आहेत। कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब रेणुशे यांनी WHO सोबत अनेक विषयांमध्ये संशोधन केले आहे, त्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत। तसेच डॉक्टर बाबासाहेब रेणुशे युनायटेड नेशन या आंतरराष्ट्रीय संस्थेचे स्टाफ मेंबर आहेत। या संस्थेसाठी देखील ते संशोधक म्हणून काम पाहतात। या संस्थेकडून त्यांना पुरस्कार प्राप्त झालेले आहेत। तसेच डॉक्टर बाबासाहेब रेणुशे हे युनिसेफ या आंतरराष्ट्रीय बाल संस्थेसाठी देखील संशोधनाचे काम करतात। या संस्थेकडून देखील त्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत। डॉक्टरांचे नाडीपरीक्षेवरती विशेष प्रभुत्व आहे। नाडीपरीक्षेवरती ते वाताचे अचूक निदान करतात, यामुळेच त्यांना वाताचे व्याधी बरे करण्यामध्ये यश प्राप्त होते। एकूण 80 प्रकारच्या वाताचे निदान ते नाडीपरीक्षेद्वारे करू शकतात। तसेच गेली 17 वर्षे प्रॅक्टिसमध्ये डॉक्टर बाबासाहेब रेणुशे फ्रीमध्ये रुग्णांना त्यांचे रिपोर्ट, ब्लड रिपोर्ट, एक्स-रे रिपोर्ट, इतर डॉक्टरांनी सुचवलेले रिपोर्ट त्यांना मराठीमध्ये सोप्या भाषेत समजावून सांगतात व त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतात, तेही अगदी मोफत। रुग्णांना आयुर्वेदाचं महत्त्व देखील पटवून देतात। डॉक्टर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला हा आहे की स्टोन म्हणजे मुतखडा वारंवार का होतो? छान प्रश्न आहे। बऱ्याच जणांच्या मनामध्ये हाच प्रश्न असतो की मला स्टोन वारंवार का होतात? तर त्याचं उत्तर आहे, एकदा शस्त्रक्रिया झाल्यानंतर पुन्हा मुतखडा का होतो, असा अनेकांना प्रश्न पडतो। याचं उत्तर अगदी सोपं आहे की एक गोष्ट लक्षात घ्या की आपण केवळ मुतखडा बाहेर काढला असला तरी मुतखड्याची निर्मिती करणाऱ्या मूत्रपिंडावर उपचार करीत नाही, त्यामुळे मुतखडा पुन्हा होऊ शकतो। मुतखडा बाहेर काढल्यावर त्याचे विश्लेषण करून, तपासणी करून तो कुठल्या घटकापासून तयार झाला आहे हे पाहिलं जातं। ते तुम्हाला लॅबमध्ये चेक करून मिळतं की तो कुठल्या पद्धतीचा, कुठल्या टाईपचा खडा आहे। कॅल्शियम ऑक्झलेट असेल किंवा बाकी कुठल्या घटकांचा आहे का, ते लॅबमध्ये चेक केल्यानंतर कळतं। त्यानुसार डॉक्टर पथ्य पाळण्यास सांगतात। ते पथ्य तुम्ही प्रामाणिकपणे पाळलं तर मुतखड्याचा धोका कमी होतो। आलं लक्षात? तर आता आपण प्रतिबंधात्मक उपाय बघूया की मुतखडा जर वारंवार होऊ नये असं वाटत असेल तर अधिक काळ लघवी रोखून धरू नका। लघवीला आलं तर पटकन जाऊन या। बऱ्याच जणांना अशी सवय असते की लघवीला आलं तर जाऊया नंतर असं करून ते लघवीचा वेग अडवून ठेवतात आणि त्याच्यामुळे आतल्यात ते लघवी साठून मग त्याची मुतखड्यामध्ये रूपांतर होत असतं। नंतर मूत्रमार्गावर संसर्ग झाल्यास वेळेत उपचार करावेत। समजा लघवीच्या जागी काही इन्फेक्शन झालं, युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन ज्याला आपण म्हणतो, UTI असेल, तर ताबडतोब डॉक्टरांना भेटून त्यांना ती समस्या सांगून त्यावरती व्यवस्थित उपचार घेऊन, गरज वाटल्यास अँटीबायोटिक घेऊन ते लवकरात लवकर बरा करण्याचा प्रयत्न करावा, अन्यथा मुतखड्याची समस्या वाढू शकते। तिसरी गोष्ट आहे, नियमित व्यायाम केला पाहिजे। व्यायाम केला तर ब्लॅडरचं आकुंचन, प्रसारण वगैरे व्यवस्थित होतं, मूत्राशयाची पिशवी व्यवस्थित काम करते आणि मूत्रनिर्मितीची प्रक्रिया निरोगी होते। त्यामुळे नियमित व्यायाम करावा। मीठ, टोमॅटो, पालक, चवळी, कोबी, वांगे, मांसाहारी पदार्थ, काजू, चॉकलेट, कोको, कॉफी हे मुतखडा निर्मितीला पूरक असे म्हणजे मदत करणारे पदार्थ आहेत। त्यांचं सेवन कमी करावं। म्हणजे कोणते कोणते पदार्थ मी परत एकदा सांगतो। मीठ कमी घ्यावं, टोमॅटो टाळावेत, पालक, चवळी, कोबी टाळावा, वांगी टाळावीत, मांसाहारी पदार्थ टाळावेत, काजू, चॉकलेट, कोको, कॉफी हे देखील मुतखडा तयार करणारे पदार्थ असल्यामुळे हे देखील टाळावेत।
आता कोणते घ्यावे तर नारळाचं पाणी घेतलं चालेल, लिंबू सरबत, काकडी, गाजर, अन्य भाज्या, केळी, अननस, पपई आणि इतर फायबरयुक्त पदार्थ मुतखडा टाळण्यासाठी उपयुक्त असतात. दिवसभरात 12 ते 16 ग्लास म्हणजे 3 ते 4 लिटर पाणी प्यावं, म्हणजे वारंवार मुतखडे होत नाहीत. मुतखड्यांचे प्रकार. साधारणतः मुतखडे 5 प्रकारचे आपल्याला पाहायला मिळतात. कॅल्शियम ऑक्झलेट, कॅल्शियम फॉस्फेट, स्ट्रुवाइट, युरिक ॲसिड आणि सिस्टीन. त्यातील युरिक ॲसिडचे मुतखडे हे 7% लोकांमध्ये बघायला मिळतात. स्ट्रुवाइटचे मुतखडे 12% लोकांमध्ये बघायला मिळतात. 1% सिस्टीनचे मुतखडे आपल्याला पाहायला मिळतात आणि मॅक्झिमम जास्तीत जास्त मुतखडे हे कॅल्शियमचे असतात. 80% लोकांमध्ये कॅल्शियम ऑक्सलेट आणि कॅल्शियम फॉस्फेटचे मुतखडे आपणास पाहायला मिळतात. डॉक्टर, माझा पुढचा प्रश्न आहे की मुतखडा टाळायचा असेल तर आपण कोणकोणते पदार्थ टाळले पाहिजेत? बरोबर. अनेकांना किडनी स्टोनचा त्रास होतो. हा त्रास अत्यंत वेदनादायी असल्याने त्याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. पुरेसे पाणी न पिणे, आहाराचं पथ्यपाणी न सांभाळल्यामुळे किडनी स्टोनचा त्रास बळावतो. काही रुग्णांमध्ये किडनी स्टोनचा त्रास हा वारंवार उद्भवण्याची शक्यता देखील असते. म्हणूनच किडनीचं आरोग्य जपायचं असेल तर आहारात सकारात्मक बदल करणं आवश्यक आहे. काय खाणं टाळलं पाहिजे हे आधी समजून घेतलं पाहिजे. किडनी स्टोनचा त्रास असणाऱ्यांनी आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं गरजेचं आहे. मुबलक आणि शरीराला आवश्यक असलेल्या प्रमाणात पाणी न पिणं हे किडनी स्टोनचा त्रास होण्यामागील एक प्रमुख कारण आहे. किडनी स्टोनच्या रुग्णांनी भाज्यांमध्ये, फळभाज्यांमध्ये अधिक बिया असलेल्या भाज्यांचा समावेश करणं टाळावं. यामुळे देखील किडनी स्टोनचा त्रास वाढतो. कोणत्या भाज्या टाळायच्यात तर त्याच्यामध्ये भेंडी, टोमॅटो अशा भाज्यांचा वरचेवर आहारात समावेश करत असाल तर तो टाळा. अशा भाज्यांचा आहारात समावेश करायचा असल्यास बिया काढून इतर भाग आहारामध्ये समाविष्ट करू शकता. भाज्यांप्रमाणेच पेरू, डाळिंबाचा आहारात समावेश करताना काळजी घ्या. वैद्यांच्या, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच त्याचा आहारात समावेश करा. आता किडनी स्टोन मुतखड्यावर उपाय काय तर किडनी स्टोन किंवा मुतखड्याचा आकार लहान असल्यास किंवा सुरुवातीच्या टप्प्यावरच त्याचं निदान झाल्यास काही नैसर्गिक उपायाने देखील त्यातून सुटका मिळू शकते. मात्र 5 mm पेक्षा त्याचा आकार मोठा झाल्यास साधारणतः शस्त्रक्रियेच्या मदतीने मुतखडा काढला जातो. किडनी स्टोन कोणत्या जागी आहे यावरही त्याचा त्रास, वेदना हे सगळं अवलंबून असतं. त्यामुळे तज्ञ डॉक्टरांच्या मदतीनेच उपचार पद्धतीची निवड करणं अधिक सुरक्षित आहे. डॉक्टर बाबासाहेब रेणुशे सरांनी आपल्याला खूप कमी वेळेत खूप छान मराठीत सोप्या भाषेत मुतखड्याबद्दलची माहिती समजून सांगितली आहे. डॉक्टर, माझा शेवटचा, तिसरा प्रश्न अगदी थोडक्यात मला मुतखड्याच्या पेशंटने काय खावे आणि काय खाऊ नये याबद्दल थोडे मार्गदर्शन करावे. चालेल, नक्कीच. मी मागील पॉडकास्टमध्ये देखील हेच सांगितलं होतं. पुन्हा एकदा सांगतो मी. मुतखड्यासाठी पथ्य काय तर खात्रीचं भरपूर पाणी पिणं, गोड ताजं ताक घेतलं तरी चालतं, दही चालेल, नारळ पाणी, कोकम सरबत देखील चालतं, चंदनयुक्त पाणी, धने, जिरे यांचं पाणी घेतलं चालेल, वाळ्याचं पाणी, वाळ्याचं सरबत, कुळथाचं कडण, भाताची पेज चालते, ज्वारी, जुना तांदूळ, नाचणी चालतं, भाताच्या, ज्वारीच्या किंवा राजगिऱ्याच्या लाह्या चालतील, दुधी भोपळा चालतो, पडवळ चालते, दोडका चालतो, टिंडा, पडवळ, घोसाळे, बिनबियांचे काटेरी वांगी चालतं, बटाटा चालतो, रताळे, सुरण, तांबडा, भोपळा, गाजर, बीट, कोथिंबीर, मुळ्याचा पाला, कोवळा मुळा देखील चालतो, कोहळा चालतो, डोंगरी आवळा, सर्व फळे, काळा मनुका चालतात, धने, जिरे, माफक प्रमाणात सुंठ चालते, आले, लसूण व इतर मसाले चालतात. वेळेवर जेवण, वेळेवर झोपणे व जेवणानंतर व तहान लागल्यावर पुरेशा प्रमाणात पाणी पिणे हे देखील अवलंबावं लागतं. मलमूत्रांचे कटाक्षाने वेग पाळावे लागतात. म्हणजे संडास लघवीला आल्यानंतर पटकन वेग मोकळा करणं गरजेचं आहे. तसंच अडवून बसू नये. हे
पथ्य मुतखड्यामध्ये पाळावे लागतं आणि कुपथ्य म्हणजे काय खाऊ नये, काय पथ्य पाळावे यासाठी दूध शक्यतो टाळावे, चहा जास्त पिऊ नये, तीक्ष्ण पेये, तहान लागली असता पाणी न पिणे म्हणजे तहान मारणे हे टाळलं पाहिजे, गरम पाणी पिणं टाळले पाहिजे जास्त प्रमाणात, मद्यपान, दारू पिणं हे देखील टाळावं, मध जास्त खाऊ नये, वृक्ष, कडधान्य वगैरे टाळावीत, मटकी, कुळीथ यांच्या उसळी टाळाव्यात, सोयाबीनसारखी जड पचायला जड असलेली धान्य टाळावीत, बिया असलेल्या भाज्या उदाहरणार्थ टोमॅटो, काकडी, वांगी, भेंडी, कोबी, काजू असं सर्व टाळावं. पालेभाज्यांमध्ये पालकसारख्या भाजीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्या टाळाव्यात. दुपारची झोप टाळावी, रात्रीचं जागरण टाळावं व ज्यांचं बैठं काम आहे, शरीराची हालचाल होत नाही त्यांनी थोडासा व्यायाम केला पाहिजे. कमी प्रमाणात पाणी पिणाऱ्यांनी पाण्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे. मलमूत्रांचे विशेषतः लघवीचे वेग अडवणे वगैरे चुकीचं आहे. काही महिलांमध्ये पाळी पुढे मागे करण्यासाठी गोळ्या घेतात, तर त्या देखील घेणं टाळावं कारण त्याच्यामुळे देखील मुतखडे वाढतात. नंतर संतती प्रतिबंधक औषधांचा म्हणजे कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ज्या महिला घेतात त्यांना देखील मुतखड्याचा त्रास होऊ शकतो, ते देखील टाळावे. ज्यांना तंबाखूचं व्यसन आहे, मशेरीचं व्यसन आहे, अशा लोकांनी ते टाळावं. धूम्रपान करणाऱ्या लोकांनी धूम्रपान टाळावं कारण त्यामुळे देखील मुतखड्यांचा आकार आणि संख्या वाढू शकते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर बाबासाहेब रेणुशे सर. सरांचा पत्ता आहे प्रज्ञा हॉस्पिटल, कोकण नगर, रत्नागिरी. संपर्कासाठी फोन नंबर आहे 7057394036. कुरिअरद्वारे औषधे पाठवण्याची सोय झालेली आहे. तर मग जरूर संपर्क करा. धन्यवाद. एक सूचना. प्रज्ञा हॉस्पिटल, कोकण नगर, रत्नागिरी येथून डॉक्टर प्रज्ञा रेणुशे मॅडम तसेच डॉक्टर बाबासाहेब रेणुशे सरांचे जे पेशंट भारतातील व भारताबाहेरील आहेत त्यांना कुरिअरने आयुर्वेदिक औषधे पाठवण्याची सोय झाली आहे. ज्यांना कोणाला आयुर्वेदिक औषधे मेडिसिन पाहिजे आहे त्यांनी फोनवरती संपर्क साधून तुमचा पिनकोड सहित पत्ता व्हॉट्सअपवरती 7057394036 या नंबरवर पाठवून कुरिअरने औषधे मागवू शकता. धन्यवाद. सूचना समाप्त.